मी विजया वमन। 2018 साली मिळालेलं आरक्षण 2021 मध्ये गेलं, त्याला कुठं ना कुठं कारणीभूत असणारा माणूस म्हणजे सदावर्ते। आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं किंवा ज्या पद्धतीने काही टप्प्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप होत आहे त्याला सुद्धा आडकाठी घालण्याचा प्रयत्न सदावर्तेंकडून होतोय। पुन्हा याचिका दाखल करणार, पुन्हा कोर्टात जाणार आणि मराठा आरक्षण रद्द करूनच मानणार असा विडाच जणू या माणसानं उचलला। त्यामुळे सदावर्तेने यावेळी देखील खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर काय काय घडू शकतं आणि कुणबीला सुद्धा विरोध का आहे सदावर्तेंचा, त्यामागचं लॉजिक त्यांचं काय हे आता आपण समजून घेणार आहोत। तर सध्याचा विषय असा आहे की मराठा समाजातील नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती। त्यासाठी त्यांनी उपोषणाचा तगादा लावून धरला आणि त्या उपोषणाला मिटवण्यासाठी सरकारला कुणबी प्रमाणपत्र आपण देतोय अशी घोषणा करावी लागली। जरांगे यांचं उपोषण आणि राज्यातील ठिकठिकाणी मराठा समाज घेत असलेली आक्रमक भूमिका यावर सरकारनं तोडगा काढला आणि त्यानुसार आधी फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करत असलेली शिंदे समितीचे आता कार्यक्षेत्र वाढवण्यात आलं। मग यामध्ये राज्यभरातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रासाठी ही समिती आता काम करणार। हा झाला जरांगेंच्या बाजूने आणि समाजाच्या बाजूचा प्लस पॉइंट। या समितीला 24 डिसेंबर पर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे। मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप देखील करण्यात आले। सरकारच्या याच निर्णयाला पुन्हा न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। होय, सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या सरकारच्या या निर्णयावर पुन्हा एकदा सदावर्तेंनी खोडा घातलाय। हा माणूस काय आरक्षणाच्या म्हणजे 100% मराठ्यांच्याच विरोधात जातोय की काय असा प्रश्न आहे। मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते आता पुन्हा मराठा समाजाच्या रोषाला आपल्याकडे ओढावून घेतायत किंवा ते जाणून बुजून तो ओढवतायत। एखाद्या समाजाला मागास न ठरवताच केवळ एखादी मागणी किंवा एखादा माणूस उपोषण करतोय म्हणून सरसकट सर्वच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं कायद्याला धरून नसल्याचा आरोप सदावर्तेंकडून होतोय। याबाबत सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात एक याचिका सुद्धा दाखल केली आहे। सुरुवातीला मराठा समाजाच्या आरक्षणात आडकाठी ठरणारे सदावर्ते आता कुणबी जात प्रमाणपत्रालाही आव्हान देत असल्यानं मराठा समाजासमोर पुन्हा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता या निमित्तानं वर्तवण्यात येते। मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी केली होती। यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारून कधी नव्हे ते मराठा समाजाला एकत्र आणलं। 2 टप्प्यात झालेल्या या आंदोलनामुळे सरकारनंही शेवटी गुडघे टेकले। सुरुवातीला केवळ मराठवाड्यापुरता असलेला कुणबी जात प्रमाणपत्राचा मुद्दा आता राज्यभर पसरला। आपल्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मागास आयोगाचा दाखला देत राज्यातील सरसकट सर्वच मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्यासाठी दबाव आणला। मग आता केंद्राची 50% आरक्षणाची मर्यादा लक्षात घेता हा किचकट पेच प्रसंग सोडवण्यासाठी समितीला अजून काहीशा वेळेची आवश्यकता होती आणि ती लक्षात घेता जरांगे पाटलांनी सरकारला 24 आणि सरकार म्हणते 2 जानेवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिला। आता सरकारनं नव्यानं काढलेल्या GR नुसार पूर्वी केवळ मराठवाड्यापुरता काम करण्याची समिती आता राज्यातील मराठा बांधवांचे अभिलेख शोधून त्यानुसार कुणबी पुरावे देणार असल्याचं सांगितलं गेलंय। मराठा बांधवांना कुणबीचे प्रमाणपत्र तसं देण्यात येणार आहे, परंतु ही सर्व प्रक्रिया संविधानाला धरून नसल्याचं मत जे आहे हे या महाशय सदावर्तेंचं आहे। न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मागास आयोगाचं शिफारस असलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं। आता त्याच समितीवर आधारित मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं काय वाटण्यात येऊ शकतं असा सवालही सदावर्तेंनी विचारला। आता हे सर्व असंविधानिक असून आपण याला कोर्टात आव्हान देणार, चॅलेंज देणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। एकीकडे मराठा समाजाची आक्रमक भूमिका तर दुसरीकडे सदावर्ते या माणसाची न्यायालयीन लढाई, सर्वांमध्ये राज्य सरकार मात्र जिरीस आलेलं दिसतं। मराठा आरक्षणासोबतच आता कुणबी प्रमाणपत्रांनाही विरोध होऊ लागल्यानं आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकंदरीतच काय तर अगोदरच पहिलं आरक्षण गेलं त्याला माणूस कारणीभूत सुद्धा हा सदावर्ते माणूसच ठरवला गेला होता आणि आता कुणबी प्रमाणपत्र जर मिळालं नाही आणि त्याला सुद्धा जर कारणीभूत सदावर्ते हाच व्यक्ती असेल तर मात्र मराठा समाजाचा आणि सदावर्तेंचा कायमस्वरूपीसाठी परमनंट 36चा आकडा होऊन बसेल। बरोबर।
नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, आरक्षणाला फक्त मराठ्यांचाच विरोध का आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण असो, एकंदरीत काय आहे तर सदावर्ते हा माणूस जो आहे तो पुन्हा एकदा कुणबी प्रमाणपत्राच्या सुद्धा वाकड्यात जातो. चला, ही विषय आणि ही जी संपूर्ण माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये व्यक्त व्हा. सदावर्तेंवरती तुम्ही जर काही कमेंट करणार असाल तर ती काय करणार जरूर व्यक्त व्हा. हा व्हिडिओ, हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.